8व्या वेतन आयोगाची वाट पाहणाऱ्या चतुर्थ श्रेणी म्हणजेच क्लास 4 कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर तुमच्या पेन्शनमध्ये नेमकी किती वाढ होणार आणि किमान पेन्शन किती रुपयांनी वाढणार? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. सध्या 7व्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांची किमान बेसिक पेन्शन 9,000 रुपये आहे. पण 8व्या वेतन आयोगामध्ये ही पेन्शन फिटमेंट फॅक्टरच्या आधारे ठरवली जाईल. तज्ज्ञांच्या मते जर सरकारने 2.28चा फिटमेंट फॅक्टर मंजूर केला तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची किमान बेसिक पेन्शन थेट 20,500 रुपये होऊ शकते. आणि जर हा फॅक्टर 2.57 ठरला तर किमान पेन्शन 23,130 रुपयांपर्यंत पोहोचेल. समजा एखाद्या सेवानिवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची सध्याची बेसिक पेन्शन 15,000 रुपये आहे, तर नवीन 2.57 फिटमेंट फॅक्टरनुसार त्यांची बेसिक पेन्शन सुमारे 38,550 रुपये होईल. विशेष म्हणजे या वाढीव बेसिक पेन्शनवर महागाई भत्ता म्हणजेच DR स्वतंत्रपणे लागू होणार आहे, ज्यामुळे एकूण हातात येणारी रक्कम आणखी वाढेल. दुसरीकडे कर्मचारी संघटनांनी किमान पेन्शन थेट 27,000 रुपये करण्याची मागणी केली आहे. सरकार सध्या यावर विविध समित्यांसोबत चर्चा करत असून अंतिम मंजुरीनंतरच अधिकृत आकडे जाहीर होतील. या विषयावरील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.